निकालापूर्वीच काळी जादू, हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद, कुंकू. जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ. राज्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली असून उर्वरित पुढे ढकलण्यात आलेल्या जागांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 21 डिसेंबर रोजी सर्वच निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे आणि सर्वच उमेदवारांचे कार्यकर्त्यांचे लक्ष 21 डिसेंबरकडे लागलेले आहे. निकाला अगोदर EVM स्ट्रॉंगरूमकडे कडा पहारा उमेदवारांकडून राजकीय पक्षांकडून देण्यात येतो आहे, तर उमेदवारांची धाकधूक वाढल्याचं दिसून येत आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील जतमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. भाजपच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या नावाने अघोरी काळ्या जादूचा प्रकार केल्याचं पाहायला मिळाल्यानं खळबळ उडालेली आहे. जत शहरातील निगडी रोड प्रभाग क्रमांक 4च्या रेणुका नगर येथील रस्त्यालगत एका हिरव्या रंगाचे कापड, 1 मडके, 2 बाहुल्या, 2 लिंबू, हळद, कुंकू आणि गुलाल टाकल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे त्याच मडक्यामध्ये हिरव्या शाईने भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी, महाविकास आघाडीचे उमेदवार सुजय नाना शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे सलीम गवंडी यांची नावे दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एका अंतरावर दुसऱ्या एका हिरव्या कपड्यात आणखीन 1 मडके आढळले. त्या मडक्यामध्ये प्रभाग क्रमांक 4मधील महिला नगरसेविका पदाच्या उमेदवारांची नावे आहेत, तर भाजपच्या नगरसेविका पदाच्या उमेदवाराचे नाव नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. जतमधील सदर घटनेमुळे परिवारासह शहरात मोठी खळबळ उडाली आहे. नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या असून 2 डिसेंबरला मतदान घेण्यात आलं आहे. मात्र 3 डिसेंबर रोजीचा निकाल 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धाकधूक वाढलेली आहे. आणि त्यातच काळ्या जादूच्या प्रकारात आढळून आलेल्या मडक्यांमध्ये शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे यांचे नाव नसल्याने शहरात राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलेलं आहे. दरम्यान हे मडके कोणी ठेवले, ही काळी जादू कोणी केली, याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.